महाराष्ट्र में स्थानीय निकाय चुनाव को लेकर सियासी घमासान तेज हो रहा है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर बड़ा हमला बोला है। उन्होंने कहा है कि जनता में अभी भी सत्ता पक्ष के खिलाफ नाराजगी बनी हुई है और यही वजह है कि सरकार चुनाव टलने के लिए तारीख पे तारीख दे रही है। असं आहे की लोकांच्या मनामध्ये आता अजूनही सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात राग आणि चिड दिसते। तुम्ही पाहिलात कुठेही मंत्र्यांचा जल्लोषात स्वागत झालेला दिसला नाही कुठे, आणि काही ठिकाणी प्रयत्न केला तर 200-400 माणसं दिसले, तेही आणलेली वहन केलेली। याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे मुळात आलं ते लोकांच्या मनातील सरकार आहे असं दिसत नाही। त्यामुळे लोक सुद्धा आता जनता मतदार वाट बघते आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवू, म्हणूनच आताही कोर्टात तारीख पे तारीख चालली आहे। त्यांच्याकडे सत्ता आहे, सत्तेच्या भरोशावर वाटेल ते आम्ही करू असा जो काही त्यांची भूमिका आहे। मग कोर्टातून त्यांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही निकाल लावून घेऊ आमची सरकार आल्यानंतर। मागचे 2.5 महिने गेलेत, आताचे 4 महिने गेलेत, का निकाल लागत नाही? का तारीखवर तारीख चालली आहे? का ओबीसीच्या आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रश्न सुटत नाही? तर याचं उत्तर सरकारपाशी आहे। आम्ही निवडणुका झाल्या की आम्ही तयार आहोत। निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारच याची वाट पाहत आहे। पण माझं एकच मत आहे या संदर्भात की ज्या आमच्या हक्काच्या सर्व 50,000 जवळपास जागा आहेत ओबीसींच्या, सरपंचापासून तर सेवा सहकारीपासून ग्रामपंचायत, महानगरपालिका या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये, निवडणूक होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे।